तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात काय नवीन अपडेट आहे। नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे 31 डिसेंबर दुपारी 3 वाजतापासून सुरू झालं होतं। संध्याकाळी उशिरापर्यंत वितरण चालू होतं। त्या दिवशी बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळाला। जवळपास 40-50 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले। पण त्यानंतर लाडक्या बहिणींनो काल आणि परवा 2 दिवस लाडकी बहीण योजनेचं वितरण झालेलं नाही। त्यामुळे लाडक्या बहिणी या त्रस्त झालेल्या आहे। नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहून त्यांना आता असं वाटत आहे की आपण लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालो की काय। कारण बऱ्याच लाडक्या बहिणी व्हिडिओच्या कमेंट मध्ये कमेंट करत आहे की आम्हाला हप्ता आला नाही। तर कोणत्या कारणाने हप्ता आला नाही, आम्ही लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालो आहोत काय, आणि जर पात्र असेल तर आम्हाला हप्ता कधी मिळणार, आणि या 2 दिवसात वितरण न होण्याचं काय नेमकं कारण आहे, समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, अगोदरच नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणाला फार विलंब झालेला आहे। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि ते पण शेवटच्या दिवशी 31 डिसेंबरला नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं। पण हे वितरण अधुरं राहिल्याची माहिती समोर येत आहे। कारण 31 डिसेंबर फक्त एकच दिवस वितरण चाललं, त्यानंतर 1 जानेवारी 2 जानेवारी वितरण थांबलेलं आहे। आणि बऱ्याच लाडक्या बहिणींचे मेसेज येत आहे की आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत। त्यापैकी काही कमेंट आपण समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत। मिळालेल्या माहितीनुसार काही वितरणासाठी काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचं वितरण हे 2 दिवस थांबवलं गेलं असल्याची माहिती आलेली आहे। कारण या अगोदर असं कधीही झालेलं नाही। वितरण सुरू झालं की तिथून 3 ते 4 दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुरळीतपणे वितरण चालू राहत असतं। पण लाडक्या बहिणींनो, सध्या मिळालेल्या माहितीनुसार काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचं वितरण हे थांबवलेलं आहे। तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलेलं नाही किंवा या हप्त्यासाठी केवायसीचा सुद्धा कसलाही संबंध नाही। तुम्हाला केवायसी ची गरज नाही नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी। डिसेंबरच्या हप्त्याच्या समोर जे हप्ते येईल त्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसी ची गरज असणार आहे। त्यामुळे नोव्हेंबरच्या हप्त्यापर्यंत जो हप्ता येईल त्या हप्त्याला केवायसी ची गरज नव्हती। त्यामुळे तुम्हाला जर अजूनपर्यंत हप्ता आला नसेल तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका। 2 ते 3 दिवसात, काही तांत्रिक अडचणीमुळे उशीर नक्की झाला, पण 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यावर या हप्त्याचं वितरण हे नक्कीच होणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे आले आहेत काय, मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला बिलकुल विसरायचं नाही। आणि सर्वात महत्त्वाचा विषय, तुम्हाला 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता का, मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। कारण ज्या लाडक्या बहिणींना 16वा हप्ता मिळाला होता त्या लाडक्या बहिणींना नक्कीच 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता हा जमा होणार आहे। त्यानंतर केवायसी दरम्यान ज्या महिलांनी केवायसी केलेली असेल किंवा केवायसी केलेली नसेल, तर अशा कारणाने काही महिला केवायसी जरी केली असेल तरी सुद्धा त्या जर निकषात बसत नसतील तर अशा महिला लाडकी बहीण योजनेतून नक्कीच अपात्र होणार आहे। ज्या महिलांनी केवायसी केलेली नसेल त्या महिला सुद्धा अपात्र होणार आहे। पण नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसी ची गरज नाही, मी पुन्हा तुम्हाला सांगत आहो। त्यामुळे तुम्ही सध्याच तरी केवायसी संदर्भात चिंता करू नका। हा जो हप्ता आहे तुम्हाला 2-4 दिवसात तुमच्या खात्यावर जमा होणारच आहे। आणि आज हप्त्याचं वितरण होणार काय या संदर्भात सुद्धा आम्ही आमच्या लेवलवर माहिती काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत। आणि जशी आमच्याकडे काही नवीन माहिती उपलब्ध होईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या संदर्भातला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।